नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, याआधी मी देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे। त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला। असाच प्रतिसाद या व्हिडिओला सुद्धा द्या। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। बघा, तुम्ही दररोज तुमची देवपूजा करतात, देवाची साधना करतात, उपवास करतात, सेवा करतात, व्रत करतात। हे सर्व करूनही जर का तुमच्या घरामध्ये आहे तसं सर्व असेल, म्हणजेच घरात जर का वाद होत असतील, भांडणे होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलाचं बापाचं पटत नसेल, सासू सुनाचं पटत नसेल, पतीच्या नोकरीत, व्यवसायात, धंद्यात प्रगती होत नसेल, मुलाच्या शिक्षणात अडथळे येत असतील, मुलांना नोकरीत यश मिळत नसेल, तर बघा, अशा तुमच्या घरातल्या म्हणजेच संसारिक कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याला ही सेवा करायची आहे। बघा, आपण सर्व देवी देवतांचं करत असतो, आपल्या गुरूंचं करतो, मग ते तुमचे दत्त महाराज असू द्या, स्वामी समर्थ असू द्या। आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, आपण इतर इष्ट देवतांची सेवा करतो, आपण इतर व्रत पारायण सर्व काही करतो। परंतु आपले जे कुलदैवत आहे त्यांची सेवा ही आपल्याकडनं करायची राहून जाते। आपण दररोज आपल्या घरातील देवपूजाही करत असतो। काही नियम आपल्याला देवपूजेची माहिती नसेल तर बघा, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। कारण बघा, काही गोष्टी ह्या आपल्याला ज्या माहिती नसतात त्या आपल्याला काही व्हिडिओ बघितल्यानंतर माहिती होतात। यासाठी तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। आपण आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची रोज 5 मिनिटं ही सेवा करायची आहे। ज्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची आणि कुलदेवीची रोज सेवा होते त्या घरात बघा, त्या घरात तुम्हाला कुठल्याही गोष्टी, कुठल्याही अडचणी या कधीच येणार नाही। आणि जरी तुम्हाला संकट आले, अडचणी आले तर ते तात्पुरते असतील किंवा त्याचे प्रारब्ध हे कमी असतील। बघा, तुम्ही खूप सेवा करतात, खूप उपासना करतात, परंतु तुमची कुलदेवी जी आहे, कुलदैवत जे आहे त्याची सेवा आपल्याकडनं ही होत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये क्लेश, वाद, विवाद ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झालेल्या दिसून येतात। आता काहींना कुलदेवी म्हणजे काय, कुलदैवत म्हणजे काय हे देखील माहिती नसतं। तर बघा, प्रत्येकाची कुलदेवी, कुलदैवत हे वेगवेगळं असतं। जसं की आमचं बघा, कुलदेवी आमची ही तुळजापूरची देवी आहे, तुळजा भवानी आई आहे। कोणाची रेणुका माता असते, कोणाची कोल्हापूरची देवी असते, तर त्याप्रमाणे आमची कुलदेवी ही तुळजा भवानी आई आहे। आणि आमचं कुलदैवत हे पालीचा खंडोबा आहे। तसा कोणाचा जेजुरीचा खंडोबा असतो, कोणाचा पालीचा खंडोबा असतो, कोणाचा बालाजी कुलदैवत असतं, म्हणजे प्रत्येकाचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं। आता तुमचं कुलदेवी जी असेल आणि कुलदैवत जे तुमचं असेल त्याची सेवा तुम्ही करायची आहे। सेवा काय करायची आहे हे आपण पुढे बघणार आहोतच। तुमचं कुलदेवी आणि कुलदैवत कोणतंही असू द्या, सेवा सर्वांना सारखीच करायची आहे। तर तुमची जी देवी असेल तुम्ही त्या देवीची सेवा करा। बघा, आता आपल्याला काय सेवा करायची आहे। जर का तुम्ही ह्या सेवा करायला लागलात, बघा, रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 मिनिटं का व्हायना ही सेवा करायला चालू करा। बघा, तुमच्या घरातील सर्व गोष्टी ह्या ऑटोमॅटिक आपोआप सुरळीत होणार आहे। जसं आपल्याला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल लागतं, इंधन लागतं, तसंच आपल्याला आपल्या संसाराची गाडी चालवण्यासाठी सुद्धा एक इंधनाची गरज असते। आणि हा इंधनाचा मार्ग, हे इंधन म्हणजे ही 5 मिनिटाची तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा आहे। गाडीत पेट्रोल असेल तर गाडी चालते, तर गाडी सुरळीत चालते, आणि पेट्रोल नसेलच तर गाडी तिथेच बंद पडते। तसंच आपलं आहे, आपला संसाराचा गाडा हा सुरळीत चालावा वाटत असेल तर पहिले आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या इतर कुठल्याही देवांची, इतर कुठल्याही गुरूंची कितीही सेवा केली तरी चालणार आहे। पहिले आपल्याला आपल्या संसाराची गाडी ही सुरळीत चालायची आहे, आणि ती सुरळीत चालवण्यासाठी आपल्या कुलदेवीची, कुलदेवतेची सेवा आपल्याला ही आवर्जून करायची आहे। आता व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा।
आता आपल्याला कुलस्वामिनीची सेवा काय करायची, तर बघा तुमची कुलस्वामिनी कोणतीही देवी असू द्या, सर्वांसाठी ही एकच सेवा आहे. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. बघा देवीला अत्यंत प्रिय असणारी ही सेवा आहे. यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक ग्रंथ लागणार आहे. मग तो तुम्ही कुठूनही घेऊ शकतात, केंद्रातनं घेऊ शकतात, दुकानातनं घेऊ शकतात. तुम्हाला हा ग्रंथ आणायचा आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही सेवा चालू करा, नसेल तर तो ग्रंथ तुम्ही आणून घ्या. त्यानंतर ही सेवा तुम्ही चालू करू शकतात. ही सेवा तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून सुरू करू शकतात. बघा आपल्याला जसं रोज सर्व गोष्टी कराव्या लागतात, आपण रोज आपल्या स्वामींची नित्यसेवा करतो, तशीच आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची नित्यसेवा करायची आहे. कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही याला सुरुवात करू शकतात. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. जर का तुम्ही कुठल्या इच्छेसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला तसं सांगायचं आहे. तुमचं नाव घ्यायचं, तुमचं गोत्र घ्यायचं. तुम्हाला तुमच्या इच्छेमध्ये तुमची जी इच्छा असेल ती सांगायची आहे. मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नये, घराची प्रगती होऊ दे, पतीची प्रगती होऊ दे, पतीच्या नोकरीत कामात यश मिळू दे, किंवा पतीचं व्यसन जाऊ दे, मुलांचं व्यसन जाऊ दे. जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आणि त्यानंतर माझ्याकडनं हे कुलस्वामिनी माता, हे तुळजापूरची आई, हे अंबा माता, माझ्याकडनं ही सेवा करून घ्या. माझी ही सेवा स्वीकारा. माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. माझ्याकडनं ही सेवा करताना काही चूक होत असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागायची आहे. आणि या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. जर का तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे टायमिंग असेल, तर तुम्ही रोज एक पाठ, रोज ह्या दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकतात. आता एक पाठ म्हणजे काय, तर या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय दिलेले आहे. रोज 1 ते 13 अध्याय वाचणं म्हणजे एक पाठ करणं. बघा आता सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला बसून एक पाठ रोज करणं शक्य नसतं. मग तुम्ही काय करू शकता, तर रोज तुम्हाला 2 अध्याय वाचायचे आहे. पहिल्या दिवशी तुम्ही मंगळवारी पहिला, दुसरा अध्याय वाचा, बुधवारी तिसरा, चौथा अध्याय वाचा. असं रोज तुम्हाला 2 अध्याय वाचायचे आहे. 13 अध्याय झाल्यानंतर पुन्हा तुम्ही 1-2 अध्याय वाचा. म्हणजे तुम्हाला ही सुरुवात परत करायची आहे. 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर पुन्हा 1 पासून तुम्हाला चालू करायचं. 13 अध्याय होईपर्यंत वाचायचं. असं रोज तुम्ही रोज 2 अध्याय वाचायचे आहे. बघा ही सेवा तुम्ही 6 महिने करून बघा. याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. कारण बघा आपल्याकडनं आपल्या देवीची कुलस्वामिनीची सेवा करायची राहून जाते. आणि त्यामुळे ह्या गोष्टी, ह्या अडचणी आपल्याला आपल्या मार्गात येत असतात. आणि ह्या दूर करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची सेवा करायची आहे. यानंतर तुम्हाला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. बघा हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप तुम्हाला करायची आहे. तो मंत्र म्हणजे बघा नवार्णव मंत्र. आपल्या सर्वांना माहिती असेलच नवार्णव मंत्र. आता बघा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा नवरात्रीमध्ये करतो, चैत्र नवरात्रीमध्ये करतो, शारदीय नवरात्रीमध्ये करतो. तर बघा आपल्याला फक्त नवरात्रीमध्ये ही सेवा करायची नसून ही सेवा आपल्याला रोजच्या नित्यसेवेमध्ये करायची आहे. आता हा मंत्र तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. आता हा मंत्र तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर, तुमचे 2 अध्याय वाचून झाल्यानंतर लगेच 1 माळ मंत्रजप तुम्ही करू शकतात. तुमच्याकडे जर का सकाळी टायमिंग नसेल तर तुम्ही संध्याकाळी देवासमोर दिवा लावून संध्याकाळी देखील तुम्ही या मंत्राचा 1 माळ जप हा करू शकतात. आता यानंतर बघा, यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेची काय सेवा करायची आहे. आता आमचे कुलदैवत हे खंडोबा महाराज आहे. बहुतेकांचे कुलदैवत हे खंडोबा महाराज असतात, काहींचे तिरुपती बालाजी आहे. तर या पद्धतीने प्रत्येकाचे कुलदैवत हे वेगवेगळे असू शकतात. परंतु बहुतेक करून संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडेराव महाराज आहेत. तर आपल्याला प्रत्येक रविवारी मल्हारी सप्तशती, बघा जसं दुर्गा सप्तशती याचा ग्रंथ आहे तसं मल्हारी सप्तशती हा एक छोटासा ग्रंथ आहे. तर तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ हा करू शकतात. आता हा पाठ तुम्हाला दररोज वाचण्याची गरज नाही. यामध्ये 1 ते 14 अध्याय आहे. तुम्ही फक्त रविवारी आपल्या खंडेराव महाराजांचा जो वार असतो रविवार, त्या वाराला तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकतात. घरातील पुरुष मंडळींनी ही सेवा केली तर ही खूप छान. कारण बघा आपण महिला जशी कुलदेवीची सेवा करते, आपल्या आईची सेवा करते, तसं पुरुष मंडळींनी आपल्या वडिलांची म्हणजेच आपल्या देवतेची सेवाही केली पाहिजे. आता पुरुष मंडळी जर काही सेवा करत नसेल, त्यांना आवड नसेल किंवा देव ते करत नसेल तर महिलांनी ही सेवा केली तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला रविवारी
मल्हारी सप्तसती याचा पाठ फक्त रविवारी हा करायचा आहे। आता कोणाचा बघा तिरुपती बालाजी असेल तर मग त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आणि तिरुपती बालाजीचा वार हा शुक्रवार असतो, मग तुम्ही शुक्रवारचा उपवास करू शकतात। खंडेराव महाराज यांचा हा वार रविवार असतो, तुम्ही रविवारचा उपवास करू शकतात। याचप्रमाणे महिलांनी देवीचा वार मंगळवार असतो, मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या वाराला तुम्ही उपवास करू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवाही करायची आहे। बघा अगदी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला दररोज लागणार आहे, पण यामुळे तुमच्या नशिबात जे नाही ते देखील तुम्हाला मिळणार आहे। तुमचं आयुष्य यामुळे खरंच पलटून जाणार आहे। नुसतं काम करून उपयोग नाही, तर बघा त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचे आशीर्वाद देखील लागत असतात। जर का आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नसतील किंवा ते नाराज असतील, तर बघा आपल्या घराचा खेळखंडोबा हा होत असतो। यासाठी या सेवा तुम्ही करायला चालू करा, बघा तुमच्या घरात सर्व काही हे सुरळीत व्हायला चालू होणार आहे। आता मासिक धर्म आला तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहे आणि जिथून तुमची सेवा ही करायची थांबलेली आहे तिथून पुढे तुम्ही सेवा ही कंटिन्यू करायची आहे। पुन्हा नव्याने तुम्हाला पहिल्यापासून अध्याय वाचायची गरज नाही, तेवढे दिवस स्किप करा। जेवढे तुमचे अध्याय झाले आहेत त्याच्या पुढचे अध्याय त्यानंतर तुम्ही वाचायला चालू करायचे आहे। तर बघा या पद्धतीने ही सेवा आपल्याला आपल्या दररोज नित्य सेवेमध्ये करायचे आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या माहितीचा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।